अभिनेता सुबोध भावे त्याचे नवे प्रोजेक्ट्स यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत असतो। सुबोधचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात तो लवकरच एक नवा प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन येणार असल्याचं त्याने सांगितलंय। याच सोबत 6 मे 1991 साली त्याने त्याची बायको मंजिरीला प्रपोज केलं होतं। याची गोष्ट त्याने सांगितली आहे। नमस्कार, आज आमच्या सेटवरनं एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करायची। नवीन नाजूक हळूवार रोमॅन्टिक गोष्ट लवकरच घेऊन येतोय मी तुमच्या सगळ्यांसाठी। आजच्या दिवशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आज 6 मे आणि बरोबर 33 वर्षांपूर्वी 1991 साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि तिने मला हो म्हटलं। मंजिरी, आठवतंय ना? आणि कुठे हो म्हटलं होतं आठवतंय का? पुण्याच्या बालगंधर्वच्या पुलावर। आमची ही लव्ह स्टोरी सुरू झाली। मग त्याच्यानंतर तिचं काही वर्ष इथे असणं, मग अचानक कॅनडाला निघून जाणं, मग ती पत्र, चोरून पाठवलेली पत्र, मित्रांच्या नावाने पाठवलेली पत्र, त्यांची वाट बघण्यात गेलेले अनेक दिवस, मग हळूहळू ईमेल्स आणि मग 4-5 वर्षाच्या विरहानंतर मंजिरी परत आली। आठवतंय? पण खरं सांगतो, तुझ्याबरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखांच्या गोष्टी शेअर केल्या, पण तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे। आणि मंजिरी, तू मला विश्वास दिलास की जगण्यासाठी श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते। या व्हिडिओला त्याने मंजिरी 33 वर्षांपूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते हे मला कळलं। आपली ही एक गोड आठवण आज मी तुझ्यासोबत नव्याने शेअर करतोय, पण जराशा हटके पद्धतीने। हा खास व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी असं कॅप्शन दिलंय। तर सुबोधचा नवा रोमॅन्टिक प्रोजेक्ट काय असणार? चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरीज अशा कोणत्या माध्यमातून तो आपल्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही सुबोधच्या नव्या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।